कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद कोणत्याही क्षणी सुटेल अशी आशा असताना मध्येच एखादा नेता प्रतिक्रिया देतो आणि मग रायगडच्या पालकमंत्री पदाला आणखी रंगत चढते। अनेक दिवस सुनील तटकरे रायगडच्या पालकमंत्री पदावर कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हते। आमच्यासाठी पालकमंत्री पदाचा विषय संपला, वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं म्हणत सुनील तटकरे शांत भूमिकेत होते। पण तरीही दुसरीकडे रायगडचे शिवसेनेचे आमदार पालकमंत्री पदासाठी धावपळ करताना दिसत होते आणि प्रतिक्रिया सुद्धा देत होते। नामदार आदिती चषक या नावानं भरवण्यात आलेल्या क्रिकेटच्या सामन्यांमध्ये सुनील तटकरे यांनी जोरदार बॅटिंग केली। क्रिकेटमधून राजकीय उदाहरणं देत सुनील तटकरेंनी भरत गोगावले यांच्यावर नेमकाच निशाणा साधला। कॅप्टन हा नेहमी कूल असला पाहिजे। कॅप्टन भडक डोक्याचा असला की बाकीचे खेळाडू पण भडक डोक्याचे, मग त्या सामन्याचं वाटोळं होतं। आऊट नसला तरी अपील करत आरडाओरडा करणारी माणसं यायची। आता थर्ड अंपायर असतो, पंचांना दिलेला निर्णय काहींना पटत नसतो म्हणून परत निर्णय मागतात। हे आरडाओरडावाले खरे किती आणि खोटे किती हे जग बघत असतं। क्रिकेटची उदाहरणं देऊन सुनील तटकरे यांनी राजकीय टोलेबाजी केल्यानं त्यांच्या क्रिकेटच्या नॉलेजचं मात्र कौतुक करण्यात आलेलं आहे। चेंडू बॅटला लागून गेला की नाही, पण पाठीमागे विकेट कीपरने कॅच घेतली का मोठ्या प्रमाणावरती अपील करायची, हाऊस दॅट हाऊस दॅट, आणि ते सगळे धावत द्यायचे पंचांच्याकडे, हाऊस दॅट हाऊस दॅट, सगळे धावत आणि आडाओरडा करत आऊट द्याच आऊट द्याच। पण तो पंच असा स्थितप्रज्ञ असायचा की त्याला माहिती आहे की चेंडू एक तर लेग स्टंपच्या बाहेर आहे त्यामुळे तो पायचीत नाही, किंवा ऑफ स्टंपच्या बाहेर आहे तो पायचीत नाही, तरी आडाओरडा करणारी माणसं यायची। पण ते पंच स्थितप्रज्ञ असायचे, किती ओरडले तरी, किती अगदी अंगावर धावून गेले तरी सुद्धा शांत असायचे। आता अलीकडे त्यावेळेला ते नव्हतं, आता थर्ड अंपायर आला, आता हे सगळं शूटिंग आहे। त्याच्यामुळे तुम्हाला परत विचारायची संधी राहते। पंचाने दिलेला निर्णय काही लोकांना पटत नसतो, मग सांगतात की आम्हाला परत एकदा पाहिजे। मग ते स्लो संबंध अख्खं स्टेडियम बघतं आणि अख्खं जग बघत असतं। हे आरडाओरडा खरे किती आणि खोटे किती अख्खं जग बघत असतं। आणि त्या स्लो मोशनमध्ये लक्षात येतं की आरडाओरडा करणाऱ्यापेक्षा निर्णय देणारा पंच तो अतिशय योग्यच असतो, हे अनेक वेळेला त्या ठिकाणी पाहायला मिळतं। अशा वेळेला या तटस्थतेची आवश्यकता असते। आणि म्हणूनच क्रिकेटचा खेळ हा चतुरस्त्र खेळ आहे, जे खेळ आपल्याला संघभावना शिकवतं, जिंकायचं कसं, सांघिक भावना कशी असते, हा क्रिकेट शिकवत असतो। अजित वाडेकरांनी संघ टीम स्पिरिट, ज्याला टीम स्पिरिट म्हणतात, ते टीम स्पिरिट निर्माण करण्याची आवश्यकता आहे। आणि आज देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली टीम स्पिरिट जे तयार झाले त्याच्यात असे अनेक जण आहेत, आणि त्या टीम स्पिरिटमधला मी एक आहे हे मला त्या ठिकाणी सांगायचं आहे। एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो। दिल दोस्ती दुनियादारी, त्यामुळे हे आज स्पर्धा संबंध महाराष्ट्रात निश्चितपणाने चांगल्यापैकी यशस्वी होतील। मला आता यांनी सांगितलं की IPLचे आता सामने आहेत आणि धोनी कदाचित यानंतर नसतील तर ते सामने बघायला यावे। 2011चा वर्ल्ड कप, मी त्याला अर्थमंत्री होतो, अर्थमंत्रीपद मांडला अर्थसंकल्प, त्याला देशातल्या सगळ्या सामन्यांना मी जाऊन आलो। रात्री अजित पवारांची परवानगी घ्यायचो, संध्याकाळी जायचो, पहाटे लगेच सामना संपला घ्यायचो। अगदी ज्या वेळेला अहमदाबादला मोहालीला तर सामना झाला पाकिस्तानाविरुद्ध, पाकिस्तानच्या विरोधात मोहालीला, त्याला नवाज शरीफ आलते, मनमोहन सिंगजी होते, पवारसाहेब होते, सोनिया गांधी होते, आणि तो सामना आपण जिंकला। आणि मग सेमीफायनलचा सामना गुजरातला झाला, अहमदाबादला। आता नरेंद्र मोदी साहेबांच्या नावाने स्टेडियम आहे, त्याच्या अगोदरचं अहमदाबादचं दुसरं स्टेडियम तिथं झाला। रिकी पॉन्टिंग तो सुद्धा एक, म्हणजे ऑस्ट्रेलियनचे सगळे खेळाडू असे तसे चिडचिडत असतात, पण ती जर काय सामना झाला त्याच्यातून आपण जे भव्यदिव्य यश मिळालं, आणि मग वानखेडे स्टेडियमवरचा तो अंतिम सामना। त्याच्यामुळे असं हे क्रिकेट आणि क्रिकेटचं प्रेम आम्हाला सर्वांनाच त्या ठिकाणी आहे।
त्याच्यामुळे राजू साहेबांनी 2-4 मागण्या माझ्याकडे या ठिकाणी केल्या. त्यामुळे क्रिकेटचं मैदान, आता DPमध्ये क्रिकेटचं मैदान तू कुठं ठेवलंस मला माहीत नाही. कोणाच्या जागेत ठेवलंस ते सांग पहिलं. सरकारी जागेत. त्यामुळे सरकारी जागेतलं क्रिकेटचं मैदान असो, DP प्लॅन मंजूर करायचा असो, अद्ययावत पैचं नाट्यगृह असो, मी आज ऋतुराजच्या साक्षीने सांगतोय, कारण त्याला पुढच्या वर्षीसुद्धा या स्पर्धेला यायचंच आहे. म्हणून आता त्याच्या साक्षीने सांगतो की त्यावेळेला ज्या वेळेला येईल त्यावेळेला नाट्यगृहाचा पडदा उघडलेला असेल असं आज या ठिकाणी सांगतो. तिथे मात्र कलाकार चांगले आण. नाटकाचा पडदा ज्याला उघडला जाईल ना, मी आणणार का तुम्ही आणणार का? गोमू सांगते ना माझ्या. गमतीचा भाग सोडा, पण आता हे माणगावकरांच्यासाठी करण्याचं आम्ही सगळेजण निश्चितपणे जबाबदारी घेतो आहोत. अल्ताफ दनशेंचे तर आभार मानावे थोडेच आहेत, पण त्यांची पण 11 बोटं तुपात आहेत. कारण लाडक्या बहिणीचा कार्यक्रम इथं झाला, त्याच्यामुळे रस्ता झाला, क्रिकेट झाल्यामुळे बाकीच्या गोष्टी झाल्या. असं सगळं भरभराटीला पुढच्या कालावधीमध्ये सतत येत राहावं अशीच अपेक्षा या ठिकाणी आम्ही तरी व्यक्त करतो. तुम्ही सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली, कारण स्पर्धा आयोजित करणं सोपं नाही आणि त्याचं कवित्व चांगल्या पद्धतीने टिकणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी खूप प्रचंड पैकी मेहनत घेतलीत. मला असं वाटतं की आजपासूनच स्टेडियम फुल भरेल आणि उद्या तर काय आणखीनच आहे. त्याच्यामध्ये उद्या रविशेट आहेत, कारण आज वैकुंठ आला आहे, म्हणजे उद्या रविशेट येतील, प्रशांत ठाकूरसुद्धा येतील, सुनील अण्णा पण येणार आहेत, बाकीचे सगळे आहेत. हे सगळे आपापल्या पद्धतीने आपापल्या क्षेत्रामध्ये प्रत्येकजण त्या ठिकाणी काम करत असतो. पण क्रिकेटची आवड ही अतिशय महत्त्वाची त्या ठिकाणी राहत असते. आणि आज आम्हाला सर्वांनाच आनंद वाटतो आहे की आदिती आमदार होणार असा विश्वास, म्हणजे यांनी काय तिला मागितलं तर आमदार होणार ते त्यांना वाचत होतं. पण राज्यात पुन्हा एकदा सरकार येईल, कारण देवेंद्र उत्तम कॅप्टन आहेत. तर त्या कॅप्टन्सीखाली दादाही आहेत, एकनाथराव आहेत, सगळेजण आहेत. त्या कॅप्टन्सीखाली खेळणारा संघ चांगला आहे आणि त्याच्यात एक महिला गेल्या टिपेला पण होती आणि आतासुद्धा आहे. याचासुद्धा तुम्हाला सर्वांना निश्चितपणाने अभिमान आहे, हे या ठिकाणी आवर्जून सांगतो. पुन्हा एकदा ऋतुराज, तुझ्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि सगळ्या सहभागी झालेल्या खेळाडूंना एवढंच सांगतो, बाबा रे, पंचांचा निर्णय एकदा निर्णय घेतला, अपील करा, पण एका मर्यादेपर्यंत अपील करा, बस, बाकी काय नाही. तू काय बोलतोस ते बोल, आता काय तुझ्यावरती. पण या स्पर्धा अशा पद्धतीने होत्या की स्पर्धा भरवण्याचा खूप आनंद आयोजकांना सुद्धा मिळेल. क्रिकेट प्रेक्षकसुद्धा त्याचा नक्कीच आनंद पुढच्या कालावधीमध्ये घेतील. पुन्हा एकदा या भव्य दिव्य पद्धतीच्या विद्युत रोषणाच्या स्पर्धा आज या ठिकाणी आपण संपन्न केल्याबद्दल आपल्या सर्वांनाच, माणगावकर क्रिकेट रसिक प्रेक्षकांना, आयोजकांना, सर्व व्यासपीठावरच्या सर्वांनाच अतिशय मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देतो. ऋतुराज, एक प्रथित यश या देशाचा खेळाडू म्हणून क्रिकेटच्या इतिहासात तुझी नोंद अजून भवितव्याच्या कालावधीमध्ये उज्ज्वल पद्धतीची त्या ठिकाणी व्हावी अशा शुभेच्छासह माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराज. तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा. कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.